ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जर नागपंचमीबद्दल बोलायचं झालं तर नागपंचमीला आमच्या परंपरा जर बघायची म्हणली तर गुरु गोरक्षनाथ यांच्यापासून परंपरा आहे। संत रामदास स्वामींनी आपल्या कवनात, गाण्यात, डफ गाण्यात नागपंचमीचा उल्लेख केलेला आहे की गावे 32 शिराळे तेथे निघती नागकुळे, श्रावण मासी मुले बाळे खेळविती। म्हणजे ही परंपरा आहे। पद्मपुराण, करवीर महात्म्य या ग्रंथात त्याचा उल्लेख आहे। म्हणजे ह्याला किमान 1200 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे गोरक्षनाथांच्या काळापासून। आणि कायदा म्हणजे काय? कस्टम बिकम्स लॉ, परंपरेचं रूपांतर कायद्यात होतं। मग ही एवढी मोठी परंपरा असताना त्याचं रूपांतर कायद्यात झालं पाहिजे। आणि आम्ही आता जी प्रतिमेची पूजा करतो आहे ती पूर्वीप्रमाणेच जिवंत नागाची पूजा करायला परवानगी मिळावी। आणि ही परवानगी आम्हाला अपेक्षा नाही की कोर्टानं द्यावी, तर ह्यात हस्तक्षेप हा सरकारनं करावा। आणि सरकारनं काही मुदतीसाठी त्या कायद्यातून शिराळा ह्या गावाला सवलत द्यावी। एक 15 दिवसाची किंवा 21 दिवसाची, 3 आठवड्याची त्या कायद्यातून शिराळा ह्या गावाला मुदत द्यावी, म्हणजे सुटका द्यावी। म्हणजे आमचा सण पूर्वीप्रमाणे चालू राहील। आजकाल खरं म्हणजे ह्यात योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, हे वरचेवर शिराळच्या गोरक्षनाथ मठात येतात। त्यांचं केंद्र सरकारवर पुष्कळ प्रेशर येऊ शकतं। त्यांनी जर लक्ष घालून केंद्र सरकारला सांगितलं, कारण हा कायदा आहे तो केंद्राचा आहे आणि त्यात बदल करायचा किंवा सुधारणा करायची ही केंद्राच्याच हातात आहे, तर त्यांनी म्हणा किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्याचा पाठपुरावा करावा। जसं जलकट्टूच्या बाबतीत झालं तमिळनाडूमध्ये, त्या पद्धतीनं विशेष बाब म्हणून शिराळा ह्या गावाला संबंधित वेळेत नागपंचमीच्या मोसमात सूट मिळावी आणि पूर्वीप्रमाणे नागपंचमी आमची चालू व्हावी। आज शिराळ्याची वर्षानुप्रमाणे चालत आलेली नागपंचमी, पण आज आम्ही नागाच्या प्रतिमेचं पूजन केलं। परंपरा अशी आहे की ज्यावेळी गोरक्षनाथ शिराळ्यामध्ये आल्याने एका महाजनांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले, त्यावेळी भिक्षा घालण्यासाठी त्या स्त्रीला आतून बाहेर येण्यासाठी उशीर झाला। त्यावेळी गोरक्षनाथांनी त्यांना विचारलं की उशीर का झाला? त्यावेळी त्या म्हटल्या की आज नागपंचमी आणि नागाची पूजा करत होतो, त्यामुळे बाहेर येण्यासाठी उशीर झाला। तर त्यावेळी गोरक्षनाथ म्हटले की इथून पुढे या शिराळ्यामध्ये जिवंत नागांची पूजा केली जाईल। आणि त्यापासून आजपर्यंत म्हणजे 2002 पर्यंत ही जिवंत नागांची पूजा शिराळ्यामध्ये केली जात होती। पण 2002 साली हायकोर्टाच्या काही निर्बंधामुळे ही नागपंचमी म्हणजे निर्बंध लागले गेले आणि त्यामुळे आम्हाला नागाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करावे लागले। आणि आजपर्यंत आम्ही तेच करतोय की नागाच्या प्रतिमेचं पूजन करतोय। पण आम्हाला कुठेतरी खंत वाटते की बाहेरच्या गावात नागांची हत्या केली जाते, पण शिराळ्यामध्ये नाग सापडला, एखादा जखमी नाग जरी सापडला तरी त्याला उपचार केले जातात आणि जिथं होतं तिथं त्याला सोडून दिलं जातं। म्हणजे एखाद्या माणसाची काळजी घेत नाहीत तेवढी या शिराळ्यामध्ये नागाची काळजी घेतली जाते। तरी पण हायकोर्टाने हा निर्बंध अजूनपर्यंत काढला नाही आणि आम्हाला कुठेतरी खंत आहे की आम्हाला जिवंत नागांची, एवढं करून पण जिवंत नागांची पूजा करता येत नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा अशी आशा व्यक्त करतो की पुन्हा एकदा गोरक्षनाथांचा साक्षात्कार होईल आणि या शिराळ्याच्या भूमीला परत एकदा नागांची पूजा करता येतील अशी आशा व्यक्त करतो। आणि नागपंचमीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।